सोशल मीडियाचे संभाजीनगरचे व्हिडिओ खूप प्रमाणात येत आहेत आणि ते मनाला हादरवून टाकत आहे. अक्षरशः काल पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी पूर्ण व्हिडिओ पाहिले. पण मला असं वाटतं की डायरेक्ट कोणाला टॅग करणं म्हणजे डायरेक्ट कोणाबद्दल व्हिडिओ टाकणं हे आपल्या मुलांवरही असर करते. राहिला प्रश्न, खूप लोक प्रॉपर्टी 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 हो करतात, माहीत आहे, प्रॉपर्टी करतात. प्रॉपर्टी चांगल्या चांगल्या लोकांना सुटत नाही हो. पण माझं म्हणणं असं आहे की आपल्या मुलांना जर आपण चांगले संस्कार दिले, ते जर स्वतःच्या पायावर उभे राहिले, स्वतः स्टेबल बनले, तर ते सुद्धा आपली खूप मोठी प्रॉपर्टी आहे. जमीन पेरली, निसर्गाने कोप केला तर पीक चाललं जातं. एक भूकंप आला तर घर चाललं जातं. एक बँकेत दरोडा पडला किंवा बँक बुडाली तर आपला पैसा अर्सा सगळं चाललं जातं. पण आपली हे प्रॉपर्टी जी आहे, हे जी मी म्हणत आहे मुलं, हे अनमोल प्रॉपर्टी आहे. याच्यासाठी आपण काहीही करू शकतो. वाद हे प्रत्येक घरात असतात, प्रत्येक घरात, आमच्याही घरात आहेत, प्रत्येक घरात असतात. पण आपण सोशल मीडियावर काय टाकतो, डायरेक्ट कोणाला टॅग करणं हे सुद्धा चुकीचं असतं. मी हे नाही म्हणत आहे की समोरची स्त्री चुकली, नाही, तिने तिच्या भावना व्यक्त केल्या, माहीत आहे मला. पण माझं पर्सनल असं मत आहे, मी कोणाच्या मताशी सहमत नाही आहे, पण माझं पर्सनल असं मत आहे की आपण हा विचार करतो की आपण आपलं मन मोकळं करत आहे, आपण सोशल मीडियावर टाकत आहे, पण आपले मुलंही ते पाहतात आणि ज्याबद्दल आपण टाकत आहात ती व्यक्तीसुद्धा चिडू शकते की माझ्याबद्दल असं टाकलं. काऊन की समोरच्यांना तुम्ही डायरेक्ट टॅग करत आहे, इनडायरेक्टली टॅग करू शकता तुम्ही, पण समोरच्याला डायरेक्ट म्हणत आहे, त्यामुळं कसं ती सुद्धा चिडू शकते. आणि त्याच्यात कसं होतं मग मित्रांनो, मी कोणाला भाषण वगैरे संभाषण वगैरे नाही देता, या गैरसमजात नका राहू. भांडणं ही प्रत्येक घरात असतात, कोणाची जावाजावांची असतात, कोणाची नंदा भावजांची असतात, माहीत आहे मला, नवरा बायकोंची असतात, मतभेद असतात, व्यक्तिप्रवृत्ती आहे ती, कोणाचंही जुळत नाही व्यक्तिप्रवृत्तीचं. मग त्याच्यासाठी समोरच्याला टॅग करणं किंवा समोरच्याला बोलणं, समोरचा करत असेल माहिती आहे मला, समोरच्याजवळ माझं एक म्हणणं आहे पर्सनली, तुम्ही काय करता, तुम्ही जे तुमचं दुःख सांगता सोशल मीडियावर किंवा तुमचं असं झालं, तुमचं तसं झालं, तर त्यामुळं कसं, जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती चुकीची आहे तर ती खुश होते, नाही बघा हिचं कसं बिघडलेलं आहे, आपला आनंद दाखवायचा ना, आपला आनंद दाखवायचा, मी खुश आहे. मी कोणाबद्दल नाही बोलत आहे, माझं असं म्हणणं आहे की आता फॅमिली मॅटर सगळ्यांचे असतात, माझे पण आहेत. मला कॅन्सर झाला, माझ्यामध्ये फॅमिली मॅटर्स झाले आमचे. मी जर सोशल मीडियावर आता सांगत बसली तुम्हाला तर त्यांच्यात आणि माझ्यात काही फरक राहणार नाही. मी एकच ठरवलं, कॅन्सरसोबत लढली, व्यक्तीसोबत कोणी लढू शकत नाही. माझी मुलं माझी प्रॉपर्टी आहेत. मला जीवन कॅन्सरमुळं कमी झालेलं आहे, त्यामुळं जेवढं आनंदाने जगायचं तेवढं जगायचं. आणि मी एक सांगते, कॅन्सरमुळंच नाही, प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे कमीच मानलं पाहिजे प्रत्येकाने. काऊन की आता या कलियुगामध्ये जीवनाचा काहीच भरोसा नाही आहे. व्यक्ती जर बाहेर गेला हो तर तो वापस येईन की नाही याचंही सांगता येत नाही. जर कोणता व्यक्ती वेगळा राहून राहिला, तो त्याचं जीवन जगून राहिला, त्याला आपल्यासोबत नाही राहायचं, नका करू फोर्स, नका करू, तुम्ही त्याला फोर्स करू नका, माझं असं म्हणणं आहे. त्याला स्वतःचं आयुष्य जगू द्या ना. तुम्ही जनावराला बांधून ठेवू शकता, व्यक्तीला बांधून ठेवू शकत नाही. त्याला आपल्यासोबत नाही राहायचं आहे ना, मग त्रास नका करून घेऊ. तुम्ही तुमच्या आनंदाने जगा. तुमची मुलं असेल तर जगा, नसेल तर भक्तिमार्गाने जगा, नसेल तर समाजकार्यात जगा, हे माझं म्हणणं आहे. तुम्ही जे व्हिडिओ टाकता त्याने इनडायरेक्टली समोरचा व्यक्ती खुश होते, आणि तो जर आपला दुश्मन असेल तर पहिलेच खुश होते, हिच्यासोबत असं कसं होत आहे, मुलाला मारलं, असं मारलं, तसं मारलं, नको. अजून एक गोष्ट झालेली आहे, प्रॉपर्टी, ते मुलांबद्दल. पण त्यामुळं झालं काय, तीन जीव गेले.
प्रत्येकाने आपलं मन मोकळं करणेसुद्धा गरजेचं आहे. कुणाची मुलं, मी बरेचशी मुलं पाहिली. आमच्या याच्यामध्ये एक मुलगा होता, त्याला पत्नीचा त्रास होता आणि बिलकुल कोणाजवळ मन नाही मोकळं करायचा तो. शेवटी त्याच्या डोक्यामध्ये त्रास झाला आणि तो वारला, नसा तुटून. म्हणजे असं सांगतात आम्हाला, त्याला काय झालं मला नव्हतं माहीत. पण माझं असं म्हणणं झालं की मन मोकळं करायला शिका. मी खास करून मुलांना सांगते, मुलींना सांगायचं काम नाही आहे. काऊन की मुली अशा राहतात, त्या 20-22 वर्षाच्याही असल्या तरी त्यांना मैत्रिणी राहतात, त्यांना आई राहते, त्या सांगून सगळं मोकळं होतात, त्या त्रास करून घेत नाहीत. पण मुलं त्रास करून घेतात. मुलांना असं वाटतं, अरे माझ्या घरचं सांगितलं तर असं होईल का, हा फायदा घेईल का, हा मला कोणता विचार गलत सांगेल का, गलत मार्गाने नेईल का. नाही, माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीवर विश्वास असेल, मुलांना खास करून, तर तुम्ही सांगा, आईला सांगा, वडिलांना सांगा, तुमचं मन मोकळं करायला शिका. मनात ठेवू नका. बाहेरचं काही असेल तर आईला सांगा. आवडतं तिला ऐकणं आवडतं. हां, ती तुम्हाला जर चुकीचं असेल तर एक झापड मारेल, माहिती आहे मला. पण तुम्ही सांगा, आई असं झालं. कधी वडिलांसोबत बसा, बोला. माहीत आहे मला, बऱ्याचशा मुलांचं रिलेटिव्ह सोबत नाही पटत. त्यांना वाटतं आमच्या आईवडिलांना त्रास झालेला आहे, तर आम्ही कसं बोलायचं. नाही, मी पर्सनली सांगते, मी माझ्या मुलांना असं नाही शिकवलं की कोण्या रिलेटिव्ह सोबत बोलू नको. माझं एकच म्हणणं झालं, माझ्या मुलांना मी एकच सांगते, मी पर्सनली सांगते की तुमच्यासमोर कोणताही आमचा रिलेटिव्ह हो, माझ्या माहेरचे असो की माझ्या सासरचे असो, प्रेमाने बोलायचं, राग करायचा नाही. कारण की कोणाच्या मनात काय असेल काहीच सांगता येत नाही. त्यामुळं सगळ्यांसोबत प्रेमाने बोला तुम्ही. कारण की आमचं आयुष्य तर निघालं म्हणजे अर्ध डुबीतच गेलेलं आहे, पण तुमचं आयुष्य बाकी आहे. इथं जीवनाचा 2 मिनिटाचा भरोसा नाही आहे मित्रांनो. त्यामुळं सगळ्यांसोबत प्रेमाने बोलायचा प्रयत्न करा. खास करून मी मुलांसाठी सांगत आहे. बरेचसे मुलं मन मोकळं नाही करत. माझाही मुलगा तसाच करायचा, पण मी त्याला एक गोष्ट सांगितली, तुला मम्मी कॅन्सर आहे, तुला मम्मी BP आहे, तुला मम्मी शुगर झाली. माझं एकच म्हणणं झालं, मला काहीही असो, मी आई आहे, तू माझ्यासोबत बोलायचं. तुला कोणताही त्रास असो, कोणी बाहेर काही म्हटलं, तू मला सांगायचं. नाही मला सोल्युशन देता आलं, मी तुला ऐकून घेईल तुझं. बरं, मला नसेल सांगायचं, पप्पाला जाऊन सांग. तू तसाच करते. तो त्याच्या पप्पाजवळ जाते, त्यांना सगळं सांगून मोकळा होते. माझी मुलगी मला सांगून मोकळं होते. पण खरं सांगू का मित्रांनो, हे सगळं व्हिडिओ बनवायचं कारण आणि सांगायचं कारण एकच आहे. प्रॉपर्टी कोणाच्या सोबत नाही येतो. एवढी मोठी प्रॉपर्टी करत 3 जीव गेले. प्रॉपर्टी कोणाच्या सोबत येत नाही. बहिणीने घेतलं, हिने घेतलं, माझ्याही सोबत झालं. पण मी असे व्हिडिओ नाही बनवले. मला कोणाच्या लेकीबाईला टॅग नाही करायचं आहे, कारण की वरच्याजवळ न्याय आहे. त्यामुळं मी कधीच कोणाचबद्दल व्हिडिओ बनवून नाही टाकले. मी माझी खुशीच दाखवते सगळ्यांना. मी खरं सांगते तुम्हाला, मी आत्ताही व्हिडिओ बनवत आहे, पण मी कालपासून ते व्हिडिओ पाहून रडत आहे. माझा खरंच आत्मा दुखलेला आहे की असे 3 जीव जायला नको होते. फॅमिली मॅटर होते. सासरच्यांनी माहेरच्यांनी हस्तक्षेप करून दोघांना जवळ बसवायला हवं होतं. त्या मुलाला जवळ बसवायला हवं होतं. त्यांच्या जुळून द्यायला हवं होतं. हे सासरच्या माहेरच्या लोकांचं कर्तव्य होतं. खूप सारे दिसून आले आता सगळेच आले बाहेर. सासरचे अलग उत्तर देत आहेत, माहेरचे अलग उत्तर देत आहेत. काय फायदा, गेले हो जीव. आता तुमच्या उत्तरांना काय आहे हो? काही फायदा नाही आहे तुमच्या उत्तरांना. काही मिळवलं नाही तुम्ही. काय करता, दिवा लावून ठेवता त्यांचा. आता वेळीच त्यांना जवळ आणते, यांना बसवते. सासरच्या लोकांनी माहेरच्या लोकांनी एकत्र आणते दोघा पती पत्नींना. त्यांचे काय मतभेद आहेत ते पाहते. मुलाला समजावते, बेटा तू काही करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहो. हे भांडले तर चालते, आम्ही तुझ्या पाठीशी आहो. तू एवढा हुशार आहेस, एवढी मोठी परीक्षा देत आहेत, डॉक्टर बनण्याच्या मार्गावर आहेस. मुलाचं नुकसान झालं, त्याचा मनस्ताप वाढला. माहीत आहे लोकांनी असं म्हटलं तसं म्हटलं,
पहिले झाले सगळ्यांचे गैरसमज, काऊन की तिथे बोलणाऱ्यांनी ते तयार केलं होतं सगळं, त्यामुळं ते लोकांचे गैरसमज होऊन गेले, आयफोन वगैरे. पण आता जे जे समोर येत आहे, एक एक रिलेटिव्ह समोर येत आहे, एक एक रिलेटिव्ह समोर येत आहे. मग पहिले का नाही समोर आले तुम्ही? पहिले का नाही समोर आले? मला वाटते की तुम्ही पण तेच काम केलं असेल. नाही पटत का ते असेच आहेत ते? नाही, कोणीतरी माघार घ्यायला हवी होती. सासरच्यांनी माघार घ्यायला हवी होती, नाही तर माहेरच्यांनी माघार घ्यायला हवी होती. बरेचसे आईवडील आपल्या मुलीसाठी माघार घेतात आणि बरेचशा बहिणी आपल्या भावासाठी माघार घेतात. बऱ्याचशा बहिणींना वाटतं की माझ्या भावाचं भलं झालं पाहिजे, म्हणून त्या सुद्धा भावजोईच्या जवळ येतात. झालं वहिनी, चुकलं माझं, गेलं, जाऊ द्या, माझ्या भावाला पहा. आणि आई वडील सुद्धा येतात, भाऊ बहीण सुद्धा येतात सुनेचे, की नाही जाऊ दे, झालं गेलं, पार पडलं, आता तुम्ही दोघा विचार नका करू स्वतःचा, तुम्ही मुलांचा विचार करा. एक मुलगा आहे तुम्हाला, एक मुलगा तुमचा पहिलेच गेलेला आहे. माहीत आहे मला, माझा व्हिडिओ बऱ्याच लोकांना इरिटेटही करू शकते, पण माझं असं म्हणणं आहे की लोक 13वीलाच येण्याची वाट का पाहतात? एवढे मोठे जीव गेले, तिथे कोणी नव्हतं, तिथे परके लोक होते, जात धर्म मानणारे सुद्धा नव्हते. एक मुसलमान समाजाचा मनुष्य तिथे समोर समोर होता. आपण जातीभेद करतो, असं करतो, तसं करतो. कोणता रिलेटिव्ह होता तिथे? पाहिलं कोणत्या त्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी एक तरी त्यांचा रिलेटिव्ह दिसत आहे का? धावला का? त्या माणसाला याला 3 तास लागले, हे 3 तासात तिथे पोहोचू शकले नसते का? मग कोणता नातेवाईक, कोणाचं काय नाही. माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो, आणि खास करून मैत्रिणींना सांगायचं आहे, असे व्हिडिओ कोणाच्या आपल्या सासरच्या लोकांबद्दल नका टाकू, नका टाकू, टॅग नका करू. आणि खास करून पत्नी असतील सगळ्या त्या सांगते, आणि पती असतील त्यांना सांगते, दोन्ही पार्ट्या सांभाळायचं काम करा, दोन्ही पार्ट्या सांभाळा. सासरचं पण पत्नीला पण सांभाळा आणि बहिणीला पण सांभाळा, आईवडिलांना पण सांभाळा. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, पत्नीचं आणि सासरच्या लोकांचं नसेल पटत तर इकडच्या तिकडे नका करू. इकडच्या तिकडे, इकडचं तिकडे सांगू नका, तिकडचं तिकडे सांगू नका. काऊन की हिला सांगितलं तर हिला राग येते, आणि तिकडे सांगितलं तर त्यांचं मन दुखते. एका पुरुषाचा या धर्म आहे की त्यानं पत्नी आणली तर त्यानं इकडच्या तिकडे, हा माहीत आहे मला, मन मोकळं करायला जागा पाहिजे आहेत. तुम्ही बाहेर बसता, तुम्ही ड्रिंक करता, सांगून मोकळं व्हा, माहीत आहे मला, सांगून मोकळं व्हा. परक्या लोकांना तो तुमच्या कोणी रिलेटिव्हला जाऊन सांगणार नाही, याला असा त्रास आहे, याच्या पत्नीने असं म्हटलं, याच्या बहिणीने असं म्हटलं. पण रिलेटिव्हमध्ये सांगू नका, आपसात वादावादी होते. या गोष्टीची मी सर्वात मोठी साक्षीदार आहे. नका सांगू, इकडच्या तिकडे नका करू. हे पुरुषाचं धर्म आहे हा. तू तुझी पत्नी आणली, ते सुद्धा तुझी बहीण आहे रक्ताची. तुला त्रास झाला तर तिला सहन होत नाही, आणि तू तिच्याजवळ गेला तर ही एवढी प्रेम करते की हिला सहन होत नाही. त्यामुळं पुरुषाचाही धर्म आहे. आणि खास करून मुलांनो, असं डिसिजन नका घेऊ, नका घेऊ. बाकी मला काहीच नाही म्हणायचं आहे. मी माझ्या मुलांना एवढंच सांगितलं आहे, जी परिस्थिती आहे बेटा, माझे मिस्टर माझ्यासोबत नाही राहत, कॅन्सर झाल्यापासून बाहेरच आहेत ते. मला आर्थिक बाबतीत पूर्ण सपोर्ट आहे त्यांचा, पण माझं एक म्हणणं झालं, मी मुलांना नाही तोडलं. आमच्याही घरात वादावादी झालेले आहेत, भांडणं झालेली आहेत, पण मी त्यांना एकच म्हटलं, हे तुमचे वडील आहेत, त्यांचा अपमान मी सहन करणार नाही. त्यांनी मला त्रास दिला, त्यांना परमेश्वर त्रास दिला, तुमचा अधिकार नाही, तो तुमचा जन्मदाता आहे. माझ्या मिस्टरांना किडनी स्टोन झाला, माझ्या मुलांनी केलं. माझ्या मिस्टरांचा पाय फ्रॅक्चर झाला, माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन पहा, त्यांचा व्हिडिओ, त्यांचा फोटो आहे. माझ्या मुलांनी केलं. सायकल तोडत तो 6 ते 7 किलोमीटर हॉस्पिटलमध्ये गेला. मी माझी तरफदारी नाही सांगत आहे. माझ्या मिस्टरांचं सोडियम कमी झालं, ॲम्ब्युलन्समध्ये चादरीने बांधून माझ्या दोन्ही मुलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. मी कोण्या रिलेटिव्हला म्हणत नाही, तुम्ही आले नाही गेले मला फरक पडत नाही, पण माझं कर्तव्य होतं, ते माझं कुंकू होतं. सॉरी, मला खूप रडायला आलं होतं ना. तर
वडिलांचं सोडियम कमी झालं. दोन्ही मुलांनी ॲम्ब्युलन्समध्ये बांधून मला समोर बसवून PDMCमध्ये ॲडमिट केलं अमरावतीला. त्यांनी हॉस्पिटल नाही सोडलं. रात्री त्याला म्हटलं तू जेवण कर. नाही म्हणे मम्मी, माझे पप्पा तिथं आहेत, मी जेवण नाही करत. त्याला जबरदस्तीने आम्ही खाऊ घातलं. आत्ता 15 दिवस, महिनाभर पहिले माझ्या मिस्टरांना गाडी स्लिप झाली, पण माझ्या मुलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यांच्या तोंडाला लागलं होतं, त्यांच्या पायाला लागलं होतं. त्यांना म्हणे पप्पा तुम्ही घरी चला. नाही म्हणे मी नाही येत घरी. बरं चालेल, काही हरकत नाही, काही हरकत नाही. दवाखान्यात नेलं, औषध पाणी दिलं. मी माझ्या मुलांना खास करून वडिलांजवळून नाही तोडलं, काऊन की त्याच्यात एकच गोष्ट आहे, तो बाप आहे. तो कसाही असला, तो पैसे देते. सगळे म्हणतात तो फक्त पैसे देते. नाही, तो पैसे नाही देत. त्याला लेकरं डोळ्यांनी दिसणं खूप आवश्यक आहे. तो त्यांच्यासाठी जगत आहे इनडायरेक्टली. पण मी जर आज त्यांचे वडील त्यांच्यापासून जर तोडले तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? त्यांनी 3.5 महिने मुलं दूर केली होती, माझे छोटे छोटे होते. पण मी नाही केलं. काऊन की मी एकच गोष्ट मानते, मी परमेश्वराला खूप मानते मित्रांनो. मी कोणाचं कॅन्सर पेशंटचा अपमान केला असेल म्हणून मला कॅन्सर झाला हेच मी मानते. मी माझं त्याच्यात पुण्य नाही मानत. पण माझं एकच म्हणणं आहे की हे प्रॉपर्टी, हे रिलेटिव्ह, हे नातेवाईक, हे माहेरचे, हे सासरचे, हे आपली मुलं आपल्याला परत आणून देत नाही. ते घरी जातात 15 दिवसांनी, मस्त पुरणाच्या पोळ्या करतात आणि जेवतात. दोघंही पती पत्नीनी जन्म दिलेल्या मुलाला बसवा, विचारा. मी ऐकून घेते, त्यांच्याजवळ गेले तर ते पण ऐकून घेतात. सांग काय झालं? तो तिथे मन सांगून मोकळं करून टाकते. मुलगी मला सांगते, तोडून कोणावर लक्ष नका देऊ. आणि होत असेल तर सोशल मीडियाचा हा वापर नका करू. त्यामुळं समोरचा व्यक्ती चिडतो. मी पहिलेही माहेरी जास्त नाही हे केलं, आणि आता मला आईवडीलच नाही आहे. मी अनाथच झाली आहे. म्हणजे अनाथ म्हणजे मला भाऊ आहे, पण मी त्याच्याकडे पण जास्त जात नाही. त्याचं लग्न झालं, तो व्यवस्थित आहे, पण मी त्याच्याकडे पण जात नाही. तो नागपूरला असतो. कारण की त्याला एक कारण आहे मित्रांनो. मी फक्त जन्म दिला आहे मुलांना. पालनपोषण माझे मिस्टर करत आहेत, माझे पती करत आहेत. पण कोणाला सजा देण्याचा अधिकार मला नाही आहे. मी जन्म कुणाला देऊ शकली नाही, कोणाच्या मुलाला देऊ शकली नाही. म्हणून मी एकच मानते की माझा नवराही कोणाचा भाऊ आहे, कोणाचा वडील आहेत. त्यामुळं मी त्यांना शिक्षा नाही देऊ शकत. होऊ शकते मला परमेश्वराने शिक्षा दिली असेल, माझे मागच्या कर्मातले काही फळ असेल. हे जी गोष्ट आत्ता घटना झाली, एवढा माझ्यावर कोणत्याच व्हिडिओनी मित्रांनो असर नाही केला, कोणत्याच नाही. पण मला त्या मुलाचा व्हिडिओ जो पाहत आहे, त्याचा चेहरा जो मी झूम करून पाहत आहे, की त्याच्या मनस्थिती, त्यांनी वडिलाची वाट पाहिली असे सगळे म्हणतात. मला नाही माहीत ते ओढताना दिसत आहे किंवा पडताना दिसत आहे. मला तर काही खरं म्हणजे पाहत आहे मी व्हिडिओमध्ये, दिसत आहे सगळ्यांना. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. पण तो जन्मदाता होता. कोण्याही आईनी वडिलांबद्दल गोष्टी सांगू नये आणि वडिलांनी कोणतीही गोष्ट आईबद्दल म्हणू नये. माझ्याही मिस्टरांनी म्हटली होती, तुझी आई अशी, तुझी आई तशी. हो, राग काढला होता त्यांनी माझ्यावर. मी त्यांना एकच फोन करून सांगितलं, मुलांना काहीही सांगायचं नाही. तुम्हाला जे बोलायचं, माझा दरवाजा उघडा आहे. मी तुमच्या घरात राहते. घरी यायचं, मला बाहेर बोलवायचं नसेल यायचं. मला सांगायचं, मन मोकळं करायचं. तुम्ही म्हणाल गधं तर गधं, तुम्ही म्हणाल घोडं तर घोडं. मुलांपर्यंत आपल्या गोष्टी जाता कामा नाही. हे आपले डिफरन्सेस आहेत, त्यांच्यावर असर होते.
आई तुझ्याबद्दल असं म्हटलं, आई तुझ्याबद्दल तसं म्हटलं. मी तुमच्याबद्दल काहीच मुलांबद्दल जवळ बोलत नाही. काऊन की मी जर तुमची इमेज खराब केली तर तुमची इमेज त्या मुलांच्या नजरेत खराब होईल. तुम्ही त्यांचे जन्मदाते आहात. तो व्यक्ती समजदार आहे, त्या व्यक्तीने समजून घेतलं. आज तो व्यक्ती माझ्याबद्दल मुलांजवळ काहीच बोलत नाही आणि मी त्या व्यक्तीबद्दल एक शब्दही बोलत नाही. आम्ही वेगळे आहोत पण आनंदी आहोत. त्यांची तब्येत त्यांच्यासोबत, माझी तब्येत माझ्यासोबत. इथं कोण अमर झालं हो? प्रत्येकाला मृत्यू आहे. मी आज बोलत आहे, 15 मिनिटानं काय होईल, 10 मिनिटानं काय होईल सांगता येत नाही. लोक म्हणतील आता त्यांनी व्हिडिओ टाकला होता आणि गेली. मी कोणाबद्दल मृत्यू चिंतत नाही. पण माझं एकच म्हणणं आहे, मुलांसाठी जगा. ना कोण्या माहेरच्यासाठी जगू नका मैत्रिणींनो, ना कोणत्या सासरच्या लोकांसाठी जगू नका. माझ्या नंदीने असं केलं, धमकीने तसं केलं, जाऊनी असं केलं, टमकीने तसं केलं, तेच माझ्या घरी आली. नको. कोणी आपल्या घरी आलं 15 मिनिटापुरतं बोला. जेवण करत असेल जेवण खाऊ घाला आणि तुमच्या गावी मुक्काम करत असेल करा. वाकळ आहे, गोधडी आहे, तुमच्या भाषेत गोधडी आहे, ब्लँकेट आहे, घ्या. माझं घर असं आहे, झोपा. दुसऱ्या दिवशी मस्तपैकी नाश्ता पाणी करा, रात्री जेवण करा, जा. सगळ्यांची अवभगत करा. पण कोणासोबत मतभेद करू नका. कोणाला चिडवल्यासारखे व्हिडिओ टाकू नका. काही फायदा नाही मित्रांनो. समोरचा व्यक्ती चिडत जातो, मग तो आग लावत जातो, मग तो पेटवत जातो, आपला संसार बर्बाद होत जातो. बऱ्याचशा मैत्रिणींना सवय असते, माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं, मला सासरी असं काम करावं लागते, माझी सासू तशी आहे, माझ्या डमकत तसं आहे, मला असंच झालं, मला तसंच झालं. कशाला कशाला तुम्ही सांगितलं त्याच्यावर तुम्हाला कमेंट्स येतील. 4 कमेंट्स म्हणतील तू चांगली नाही आहे, 4 कमेंट्स म्हणतील तू बदमाश आहे. कशाला? व्हायरल होण्यासाठी नका करू. आणि मन मोकळ्या करायसाठी तर कधीच सोशल मीडियाचा वापर करू नका. नाही करू नका. एखाद्या मैत्रिणी पकडा, पुरुषांनी मित्र पकडा, त्यांना सांगून मोकळं करा. सोशल मीडिया हे आज मृत्यूनंतरही जे व्हिडिओ व्हायरल होत आहे तो सोशल मीडिया. मी घराच्या बदनामीचं नाही म्हणत आहे याच्यात. तो सोशल मीडिया. काही लोक आपली इमेज खराब करत आहेत, काही लोक आपली इमेज चांगली करत आहेत. हिला त्रास होता किंवा हिच्या सासरच्यांचा त्रास होता, हिने असं केलं, तिने तसं केलं, बहीण अलग उत्तर देत आहे, आई पडत आहे बिचारी, तिचा एवढा मोठा मुलगा गेला, त्याची बहीण अलग बोलत आहे, तिची बहीण अलग बोलत आहे. अरे मग आता बोलत आहे तुम्ही, मग पहिले कुठे होते? तुम्ही जर एकत्र आले असते तर त्यांचा संसार बसण्याचं कर्तव्य तुमचं होतं. आता काय करता हो? आता काय करता? आता चूप बसा. आता नका व्हायरल हो. स्वतःला व्हायरल करून घेताय तुम्ही. तिने असं केलं आणि तिने तसं केलं. घरच्या रान्नाला भोकं पाडणं हे या गोष्टीला म्हणतात. मला नाही वाटत माझा व्हिडिओ कोणाला राग येईल म्हणून, कारण की मला त्या गोष्टीचा त्रास झालेला आहे. मी कधीच कोणासाठी एवढी रडली नाही जेवढी त्या तिघांसाठी रडली. पहिल्यांदाच तिने 2-3 व्हिडिओ टाकले तेव्हाच तिला सगळ्यांनी म्हणायला कर्तव्य होतं. तिच्या बहिणींनी म्हणायला कर्तव्य होतं, तिच्या आईवडिलांनी म्हणायला तू टाकू नको असं, तू टाकू नको. समोरचा व्यक्ती खुश होत आहे, तू तुझा आनंद दाखव, मस्त दाखव, तू जे खात आहे ते दाखव, सर्व काही दाखव. नको बोलू. जे काही बोलायचं ते फोनवर बोल, सोशल मीडियावर नको बोलू. सोशल मीडियामुळं समोरचा व्यक्ती चिडू शकतो. नाही बोलायचं, कामापुरतं राहायचं. सोशल मीडियावर आनंदच दाखवायचा. बऱ्याचशा मैत्रिणींना सवय असते, मी इथे फिरायला गेली, मी तिथे फिरायला गेली, माझ्या नातेवाईक लग्न झालं, ढमकं झालं. अरे काय लोकांना घेणं ते नाही. आता लोक नवीन बनवत आहे डेली ब्लॉग्स. का आवडतात लोकांना डेली ब्लॉग्स? का लाखांनी त्यांचे सपोर्टर वाढत आहे? कारण की लोकांना दुसऱ्यांचे घरातले तमाशे पाहणं आवडते. असेच डेली ब्लॉग्स हे होत आहे का? ती म्हणत आहे मी हे भाजी केली, ती म्हणत आहे मी इथं गेली, ती म्हणत आहे मी तिथं गेली. कारण की त्यांना आवडतं. तुमची तर कमाई होत आहे, पण त्यांना तुमच्या घरातलं चांगलंच दाखवा. चुकूनही वाद दाखवू नका. लोकांना आवडतं, तुमचे सपोर्टर वाढतात, पण वाद नका दाखवा ना. मी मंदिरात गेली, मी इकडे गेली, ते गेलं, दाखवा, पण चांगलं दाखवा. कोणाला टॅग करू नका, कोणाला वाईट बोलू नका, कोणाला टोमणे टामणे मारू नका. सोशल मीडिया हे टोमणे मारण्याचं ठिकाण नाही. डायरेक्ट नका मारू,
चला तुम्हाला तुमचं मन मोकळं करायचं ना, डायरेक्ट नका मारू. एखादा व्हिडिओ बनवू शकता, लेखी बनवू शकता, सांगू शकता, डायरेक्ट समोरच्याला चिडवू शकतं. माझ्यासोबत झालं आहे असं. डायरेक्ट कोणाला समोरच्याला चिडवू शकतो. आपण चिडतो, आपण राग करतो त्या गोष्टीचा, की माझ्याबद्दल असं म्हटलं, मग मी आता अशी करते, मग मी आता अशी करते. मी स्वतः माझ्या कानाने ऐकली आहे काही गोष्टी, की कॅन्सर हे नाटक आहे आणि कॅन्सरचं असं झालेलं आहे, तिथं आता सैलानच घेत बसते. माझ्यासोबत पण झालं आहे, पण मी टॅग नाही केलं. मी डायरेक्ट टॅग करू शकली असती समोरच्या व्यक्तीला, की का गं असं असं झालं म्हणून टाकू शकली असती यूट्यूबवर, फुल व्हिडिओ बनवू शकली असती प्रत्येकीचा. पण नाही केलं मी, तुम्हाला सांगते. कारण त्याला एकच होतं, मी प्रत्येकीला पर्सनलमध्ये बोलली, पण टॅग नाही केलं आणि सोशल मीडियावर नाही टाकले ती गोष्ट मी, की नाव घेऊन की हिने असं केलं, तिने तसं केलं, तिने तसं केलं. नाही, शेवटी मी माझं पुण्य कमावलं मित्रांनो. खरं सांगते तुम्हाला, ज्या व्यक्तीने मला बोलले होते ना, त्यांची म्हणजे स्त्रीच आहे, पण तिच्यावर दवाखान्याची वेळ आली आणि तिलाही माहीत पडलं की सलाईन्स का बरं घेतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक नाहीच आहे हो, खरंच नाही आहे. एवढंच विचार करायचा. आपल्यासाठी आपली फॅमिली मॅटर करते, आपल्यासाठी आपली मुलं मॅटर करतात. आणि प्रत्येक स्त्रीने जर एक विचार केला मित्रांनो, की आपल्या मुलांना आपण जन्म कोण्या पद्धतीने दिला आहे, आपण त्यांच्यापेक्षा त्यांना 9 महिने जास्त ओळखतो. आपल्या पोटात ते 9 महिने पहिलेच असतात. त्यांचे वडील यांना एवढं ओळखत नाही जेवढं आपण ओळखतो. त्यामुळं फक्त मला असं वाटतं, प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांसाठी जगा. प्रत्येक स्त्रीने, आपण जर मुलांसाठी जगलो ना, तर मिस्टर आपोआप बरोबर आपल्यासाठी जगतात, बरोबर जगतात. माझ्या मिस्टरांना माहिती आहे मी मुलांना पाहते, ते मला आर्थिक बाबतीत मदत करत आहे. त्यांना माहिती आहे की आर्थिक सोर्सच नाही कोणता. मी जर खराब असते आज कॅरेक्टर नाही, तर मलाही आर्थिक सोर्स असता कोणत्या गोष्टीचा, पण मी ते काम नाही केलं. नाही पाहिजे. बस सांगण्याचा सारांश एवढाच आहे. आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला. तुम्हाला पाहायचा, लाईक करायचं, काय करायचं मी त्याच्यासाठी नाही केलं, कमेंटसाठी पण नाही केलं, लाईकसाठी पण नाही केलं. पण तुम्ही खरंच माझ्या मताशी सहमत असाल तर खरंच सांगा मला माझं काय चुकलं. एक कितीतरी किलोमीटरवर असलेली घटना मला रडवू शकते, तर ज्यांच्यासोबत झाली त्यांना किती धक्का बसू शकते. म्हणून म्हटलं आता हे सगळं थांबवा, नका देऊ एकमेकांना उत्तरं. त्यांच्या आत्म्याला शांतता भेटली पाहिजे, त्यांची शांती करा, त्यांचे पूजा अर्चा करा. कारण की अशी घटना मित्रांनो, एकच गोष्ट सांगते, ती काही माझी बहीण लागत नव्हती, का माझी नणद लागत नव्हती, का माझी भाऊजाई लागत नव्हती. राहिला तो पण माझा कोणी लागत नव्हता आणि ते भाऊ पण माझे कोणी लागत नव्हते. पण माझी एकच आतुरता आहे, मनातून एक विनंती आहे की थांबवा हे सगळं आता. नका देऊ एकमेकांना उत्तर. ज्या आईवडिलांचा मुलगा गेला त्यांचं दुःख त्यांना माहीत, ज्या बहिणीचा भाऊ गेला तिचं दुःख तिला माहीत, तुमची सुद्धा बहीण गेली आहे, तुमचं दुःख तुम्हाला माहीत. नका उत्तरं देऊ. लोकांना उत्तराचीच अपेक्षा आहे. लोक तुमचे व्हिडिओ व्हायरलच करत आहे. फक्त माझं एक म्हणणं आहे, दोन्ही पार्ट्यांना, सासरच्या त्या बिचारीच्या आणि तिच्या माहेरच्यांना, नका उत्तर देऊ एकमेकांना. झाले गेले ते. थोडी शांतता ठेवा. तुम्हाला जे काही करायचं ते लिगली करा. महाराष्ट्राला तुमच्या घराचा तमाशा नका बनवू देऊ. बस एवढंच सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ.